Now our topic will start from emulsion contain at least 3 principal components. त्यामध्ये काय काय येतं? An aqueous phase, an oil phase, and an emulsifier and stabilizer. The most commonly used oil in beverages emulsions are vegetable oils. However, flavor oils can also be used as aromatic and flavoring ingredients. त्यानंतर म्हटलेलं आहे this method may be used to prepare emulsions of volatile oils or oleaginous substances of very low viscosities. It is not suitable for very viscous oils since they cannot be sufficiently agitated in a bottle. This method is a variation of the dry gum method. काय म्हटलेलं आहे? This method is a variation of the dry gum method. त्यानंतर काय दिलेलं आहे? Emulsion stability can be defined as काय म्हटलेलं आहे? Emulsion stability can be defined as the system's ability to resist changes in its physicochemical properties over time. Several mechanisms such as creaming, flocculation and coalescence cause emulsion breakdown. काय म्हटलेलं आहे? Emulsion stability can be defined as the system's ability to resist changes in its physicochemical properties over time. Several mechanisms such as creaming, flocculation and coalescence cause emulsion breakdown. त्यानंतर काय म्हटलेलं आहे? क्रीमिंग ऑकर व्हेन आयसोलेटेड ऑइल ड्रॉपलेट्स कंबाईन अँड राईज टू द टॉप ऑफ अन ऑइल वॉटर इमल्शन ऑर सिंक टू द बॉटम in WBO emulsions. In both scenarios, the emulsion can be easily redispersed by shaking, coalescence, breaking or cracking is the total and irreversible division and fusion of the dispersed stage. काय म्हटलेलं आहे? कोॲल्सन, ब्रेकिंग और क्रॅकिंग इज द टोटल अँड इरिव्हर्सिबल डिव्हिजन अँड फ्युजन ऑफ द डिस्पर्स स्टेज. त्यानंतर काय दिलेलं आहे? फेज इन्व्हर्जन. मग फेज इन्व्हर्जन म्हणजे काय? तर फेज इन्व्हर्जन रेफर्स टू थर्ड पॉईंट, फर्स्ट पॉईंट काय होता? तर क्रॅकिंग, सेकंड पॉईंट काय होता? तर क्रीमिंग, आणि थर्ड पॉईंट काय होता? तर फेज इन्व्हर्जन. मग क्रॅकिंगमध्ये काय काय बघितलं आपण? तर क्रॅकिंग कशी होते? क्रॅकिंग म्हणजे काय? क्रीमिंगमध्ये बघितलं त्याचा फॉर्म्युला आणि क्रीमिंगची डेफिनेशन. तर क्रीमिंग म्हणजे काय बघितलं? तर अपवर्ड मुवमेंट ऑफ डिस्पर्स ग्लोब्यूल ॲट द सरफेस ऑफ टू फॉर्म अ थिक लेअर ॲट द सरफेस ऑफ इमल्शन. त्याच्यानंतर त्याचा फॉर्म्युला बघितला आणि त्याचे मिनिंग बघितले. त्यानंतर आहे फेज इन्व्हर्जन. तर फेज इन्व्हर्जनमध्ये काय आहे? फेज इन्व्हर्जन रेफर्स टू ए फिनॉमिनॉन that occurs when agitated oil in water emulsion reverts to a water in oil and vice versa. त्यानंतर काय म्हटलेलं आहे? इट मे बी ड्यू टू फॉलोविंग रिझन्स. काय म्हटलेलं आहे? इट मे बी ड्यू टू फॉलोविंग रिझन्स. मग त्यामध्ये काय आहे? बाय द ॲडिशन ऑफ ॲन इलेक्ट्रोलाइट, by changing the phase volume ratio, by temperature change, by changing the emulsifying agent. हे सगळं म्हटलेलं आहे. तर त्यामध्ये काय आहे? फेज इन्व्हर्जन प्रोसेस लीड्स टू द फॉर्मेशन ऑफ फाईनली डिस्पर्स ड्रॉपलेट्स इन अ कंटिन्युअस फेज. काय म्हटलेलं आहे? फेज इन्व्हर्जन प्रोसेस लीड्स टू द फॉर्मेशन ऑफ फाईनली डिस्पर्स ड्रॉपलेट्स इन अ कंटिन्युअस फेज. त्यानंतर आहे इमल्शन्स फॉर इंटरनल यूज शुड बी स्टोअर इन द रेफ्रिजरेटर. काय म्हटलेलं आहे? इमल्शन्स फॉर इंटरनल यूज शुड बी स्टोअर्ड इन द रेफ्रिजरेटर बट दे शुड बी प्रोटेक्टेड फ्रॉम फ्रीजिंग. ऑल इमल्शन्स शुड बियर द शेक वेल बिफोर यूज लेबल. काय म्हटलेलं आहे?
ऑल इमल्शन्स शुड बिअर द शेक वेल बिफोर यूजिंग लेबल. त्यानंतर काय म्हटलेलं आहे, दोज फॉर एक्सटर्नल यूज शुड बी सो लेबल्ड. काय म्हटलेलं आहे, दोज फॉर एक्सटर्नल यूज शुड बी सो लेबल्ड. बोथ इमल्शन्स अँड सस्पेन्शन्स आर टाईप्स ऑफ डिस्पर्शन. काय, बोथ इमल्शन्स अँड सस्पेन्शन्स आर टाईप्स ऑफ डिस्पर्शन. त्यानंतर काय दिलेलं आहे, त्यानंतर काय दिलेलं आहे, डिफरन्स बिटवीन सस्पेन्शन अँड इमल्शन. तर काय सस्पेन्शन आणि इमल्शनमध्ये डिफरन्स आहे ते दिलेलं आहे. इन शॉर्ट, सस्पेन्शन आर इझिली सेपरेटेबल. सस्पेन्शन कसं असतात, इझिली सेपरेट होतात. यू कॅन इझिली सेपरेट द सॉलिड पार्टिकल्स प्रेझेंट इन द सस्पेन्शन. काय म्हटलेलं आहे, जे पण काही सॉलिड पार्टिकल सस्पेन्शनमध्ये प्रेझेंट आहे ते तुम्ही इझिली सेपरेट आउट करू शकतात. आणि व्हाईल वी कॅन सेपरेट और वी कॅन नॉट सेपरेट द इमल्शन. पण जे की कशामध्ये सेपरेट आउट नाही होऊ शकत, तर इमल्शनमध्ये. इट इज बिकॉज द इमल्शन्स आर द कॉम्बिनेशन ऑफ टू लिक्विड फेजेस. का, तर इमल्शन काय आहे, कॉम्बिनेशन ऑफ टू लिक्विड फेजेस. टू लिक्विड फेजेसचं कॉम्बिनेशन आहे. इट ऑल डिपेंड्स ऑन द नेचर अँड द टाईप ऑफ द सबस्टन्सेस. काय म्हटलेलं आहे, इट ऑल डिपेंड्स ऑन द नेचर. काय, इट ऑल डिपेंड्स ऑन द नेचर अँड द टाईप ऑफ द सबस्टन्सेस. काय म्हटलेलं आहे, इट ऑल डिपेंड्स ऑन द नेचर अँड द टाईप ऑफ सबस्टन्सेस. त्यानंतर काय म्हटलेलं आहे, जनरली द इमल्शन इज द मिक्सचर ऑफ टू इमिसिबल फ्लुइड्स. काय, जनरली द इमल्शन इज द मिक्सचर ऑफ टू इमिसिबल फ्लुइड्स व्हाईल द सस्पेन्शन इज ए रिझल्ट ऑफ द ॲडिशन ऑफ टू सबस्टन्सेस फ्रॉम एनी फेज. काय म्हटलेलं आहे, जनरली द इमल्शन इज द मिक्सचर ऑफ टू इमिसिबल फ्लुइड्स while the suspension is a result of the addition of two substances from any phase. त्यानंतर काय म्हटलेलं आहे, if you need to make a stable emulsion then you can add the emulsifier. काय म्हटलेलं आहे, if you need to make a stable emulsion then you can add the emulsifier in the mixture in order to make it more stable. If you need to make a stable emulsion then you can add the emulsifier in the mixture in order to make it more stable. हे झालं डिफरन्स बिटवीन सस्पेन्शन अँड इमल्शन. त्यानंतर आपण बघूया पॅकेजिंग, लेबलिंग अँड स्टोरेज ऑफ इमल्शन्स. काय काय आहे, तर पॅकेजिंग, लेबलिंग अँड स्टोरेज ऑफ इमल्शन्स. तर त्यामध्ये आपण बघूया, डिपेंडिंग ऑन द यूज इमल्शन्स शुड बी पॅक्ड इन सुटेबल कंटेनर्स. काय म्हटलेलं आहे, डिपेंडिंग ऑन द यूज. आता यूज कसं आहे त्यावर डिपेंड करतं. डिपेंडिंग ऑन द यूज इमल्शन शुड बी पॅक्ड इन सुटेबल कंटेनर. कशामध्ये पॅक्ड केलं जातं, करायला हवं ते इमल्शन शुड बी पॅक्ड इन सुटेबल कंटेनर्स. कशामध्ये, तर सुटेबल कंटेनर्स. इमल्शन्स मींट फॉर ओरल यूज आर युजली पॅक्ड इन वेल फाईल्ड बॉटल्स. काय म्हटलेलं आहे, इमल्शन्स मींट फॉर ओरल यूज आर युजली पॅक्ड इन. काय म्हटलेलं आहे, आर युजली पॅक्ड इन. कशामध्ये, वेल फिल्ड बॉटल्स having an airtight closure. Light sensitive products are packed in amber colored bottles. काय म्हटलेलं आहे, लाईट सेन्सिटिव्ह प्रॉडक्ट्स आर पॅक्ड इन अंबर कलर्ड बॉटल्स. त्यानंतर काय म्हटलेलं आहे, फॉर विस्कस इमल्शन्स वाईड माउथ बॉटल्स शुड बी यूज्ड. काय म्हटलेलं आहे, फॉर विस्कस इमल्शन्स वाईड माउथ बॉटल्स शुड बी यूज्ड.
The label on the emulsion should mention that these products have to be shaken thoroughly before use. काय म्हटलेलं आहे? For viscous emulsions, wide mouth bottles should be used. The label on the emulsion wide mouth bottles should be used. The label on the emulsion should mention that these products have to be shaken thoroughly before use. The label on the emulsion should mention that these products have to be shaken thoroughly before use. त्यानंतर काय म्हटलेलं आहे? External use products should clearly mention on their label that they are meant for external use only. काय म्हटलेलं आहे? तर external use products should clearly mention. External use products should clearly mention on their label that they are meant for external use only. कसा यूज? तर एक्सटर्नल यूज ओनली. त्यानंतर काय म्हटलेलं आहे? Emulsion should be stored in a cool place but refrigeration. Emulsion should be stored in a cool place but refrigeration. पण कशात? रेफ्रिजरेशनमध्ये. Should be avoided as this low temperature can adversely affect the stability of preparation. काय म्हटलेलं आहे? Emulsion should be stored in a cool place. कशामध्ये स्टोअर केले पाहिजे? तर कूल प्लेस. बट रेफ्रिजरेशन should be avoided. रेफ्रिजरेशन काय करायचं आहे? तर अवॉइड करायचं आहे. ॲज धिस लो टेम्परेचर कॅन ॲडव्हर्सली इफेक्ट द स्टॅबिलिटी ऑफ प्रिपरेशन. काय म्हटलेलं आहे? अवॉइडेड ॲज धिस लो टेम्परेचर कॅन ॲडव्हर्सली इफेक्ट द स्टॅबिलिटी ऑफ प्रिपरेशन. त्यानंतर आहे कंटेनर. काय त्यानंतर? कंटेनर. मग त्या कंटेनरमध्ये काय दिलेलं आहे? द इमल्शन शुड बी पॅक्ड इन कंटेनर हॅविंग अन ॲडिक्वेट एअर स्पेस अबव द इमल्शन सो ॲज टू परमिट ॲडिक्वेट शेकिंग बिफोर इट्स यूज. द इमल्शन शुड बी पॅक्ड इन कंटेनर हॅविंग अन ॲडिक्वेट एअर स्पेस above the emulsion so as to permit adequate shaking before its use. The emulsion, which are meant for internal use, should be packed in comparatively wide mouth bottle so that it is easy to remove it without any difficulty. काय म्हटलेलं आहे? The emulsion, which are meant for internal use, should be packed in comparatively wide mouth bottle so that it is easy to remove it without any difficulty. Metallic closure should be avoided. काय म्हटलेलं आहे? Metallic closure should be avoided. त्यानंतर काय म्हटलेलं आहे? Wide mouth amber glass bottle are most suitable for the storage of emulsion. कोणतं? तर वाईड माउथ अंबर कलर ग्लास बॉटल आर मोस्ट सुटेबल फॉर स्टोरेज ऑफ इमल्शन. इमल्शनच्या स्टोरेजसाठी काय सुटेबल आहे? तर वाईड माउथ अंबर ग्लास बॉटल. कोणतं कंटेनर पाहिजे? मेटॅलिक क्लोजर शुड बी अवॉइडेड. मेटॅलिक क्लोजर अवॉइड करायचं आहे आणि वाईड माउथ अंबर ग्लास बॉटल मोस्ट सुटेबल आहे. कशासाठी? द स्टोरेज ऑफ इमल्शन. आणि त्यानंतर काय म्हटलेलं आहे? द इमल्शन शुड बी पॅक्ड इन कंटेनर हॅविंग अन ॲडिक्वेट एअर स्पेस अबव द इमल्शन. त्यानंतर काय म्हटलं? सो ॲज टू परमिट ॲडिक्वेट शेकिंग बिफोर इट्स यूज. त्यानंतर काय म्हटलेलं आहे? लेबलिंग. त्या लेबलिंगमध्ये खाली काय दिलेलं आहे? अ सेकंडरी लेबल शेक वेल बिफोर यूज इज रिक्वायर्ड टू बी फिक्स्ड ऑन दी कंटेनर. काय म्हटलेलं आहे?
A secondary label shake well before use is required to be fixed on the container. त्यानंतर स्टोरेज, खाली काय आहे स्टोरेज, त्यामध्ये काय दिलेलं आहे an emulsion should be stored in airtight container. An emulsion should be stored in airtight container. Protected from sunlight, काय म्हटलेलं आहे प्रोटेक्टेड फ्रॉम सनलाईट, फ्रीजिंग अँड हाय टेम्परेचर. त्यानंतर आहे द इमल्शन आर रिक्वायर्ड टू बी स्टोअर्ड इन अ कूल प्लेस. काय म्हटलेलं आहे द इमल्शन आर रिक्वायर्ड टू बी स्टोअर्ड इन अ कूल प्लेस. तर हे झाले इन डिटेल स्टडी अबाउट इमल्शन. आपण काय काय बघितलं तर आयडेंटिफिकेशन टेस्ट बघितल्या, क्लासिफिकेशन बघितले, टाईप बघितले, त्याची फॉर्म्युला बघितला, एक्झाम्पल बघितलं, कोणते कोणते प्रॉब्लेम्स ऑकर होतात इमल्शनच्या स्टोरेजच्या वेळेस, तर क्रॅकिंग, क्रीमिंग आणि फेज इन्व्हर्जन. त्यानंतर त्याची पॅकिंग, लेबलिंग आणि स्टोरेज कशी असायला हवी. त्यानंतर कोॲल्सन्स काय असते, क्रीमिंगची डेफिनेशन बघितली, सस्पेन्शन आणि इमल्शनमध्ये काय काय डिफरन्स आहे ते बघितलं. ओके, बॉटल मेथड बघितली. थँक्यू.